नेवासा विकासाच्या अनुशेषावर एल्गार तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण, मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्याची मागणी। नेवासा तालुक्याच्या विकासातील तब्बल अनेक वर्षांचा अनुशेष दूर करून पर्यटन, उद्योग, रोजगार व मूलभूत सुविधांच्या विकासाला गती द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद बाबा अभंग यांनी शुक्रवारी दिनांक 7 ऑगस्ट नेवासा तहसील कार्यालयासमोर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकदिवसीय उपोषण केले। उपोषणादरम्यान तहसीलदारांना सविस्तर निवेदन देत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून या सर्व मागण्या मुख्यमंत्री यांच्यापर्यंत तातडीने पोहोचवाव्यात अशी मागणी करण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नेवासा परिसर विकास समितीला 5 मार्च 1998 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळूनही गेल्या जवळपास 28 वर्षांत पर्यटन विकासाच्या दृष्टीने अपेक्षित कामे झालेली नाहीत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्मभूमी असलेल्या नेवाशाला धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या नकाशावर योग्य स्थान मिळालेले नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या देवदर्शन आणि प्रसाद योजनेअंतर्गत नेवासा तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करावा। टोका येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराचा उज्जैनच्या धर्तीवर विकास व्हावा। औषधी वनस्पती उद्यान, गुलाब उद्यान, प्रवरा व गोदावरी नदीवर सागर सेतू, अमरधाम, दशक्रिया घाट, सायन्स सिटी, जलक्रीडा केंद्र, प्रशस्त पार्किंग, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, सुलभ शौचालये, LED प्रकाश योजना, शॉपिंग सेंटर, प्रसादालय, ज्ञानेश्वर मंदिर व मोहिनीराज मंदिर परिसराचा विकास, नेवासा शहरात आधुनिक हाट बाजार आणि अत्याधुनिक त्रिमिती 3D तारांगण उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे। नेवासा तालुक्याचा विकास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात व्हावा, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे। या उपोषणामुळे नेवासा तालुक्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन या मागण्यांवर किती गांभीर्याने निर्णय घेते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे। आज आपण नेवासा तहसील समोर उपोषणासाठी बसला आहात, नेमका काय प्रश्न घेऊन आपण इथं उपोषणासाठी बसले आहात? 66 वर्षात पाहिजे तो विकास नेवासाचा झालेला नाही। जो अनुशेष आहे तो पूर्ण व्हावा म्हणून 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला आज दिनांक 7 रोजी एक दिवसाच्या उपोषणासाठी मी बसलो आहे। तरी आता अद्यापर्यंत आपल्या उपोषणाची कोणी दखल घेतली का? अद्याप तर काहीच कोणी घेतलेली नाहीये। आपण मध्यवर्गीय कुटुंबातले नेवासी योजना या हेडखाली मी बसलो आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घोडेगाव इमर्शे जी आहे ती गेल्या 30 वर्षापासून कागदावरच आहे, साधं पोस्ट ऑफिस देखील नाही त्या ठिकाणी। आणि दिल्ली मुंबई कॉरिडॉर फेज 2 मध्ये नेवासा औद्योगिक क्षेत्राचा समावेश व्हावा, यामुळे साधारणतः 50,000 युवक युवतींना रोजगार मिळू शकणार आहे। नेवासा विजन आपण निवेदन घेऊन नेवासा विजनचा प्रश्न घेऊन आपण इथं उपोषणासाठी बसला आहात, नेमकं काय विकास झाला पाहिजे होता नेवाशाचा आणि का झाला नाही? पहिलं पण इमर्शे झाला नेवासा तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वराचं देवदर्शन प्रसाद केंद्र शासनाची जी पर्यटनाची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून नेवासा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा। ज्या पद्धतीने उज्जैनचा काशीचा विकास झाला त्याच पद्धतीने नेवासाचा विकास होईल। साधारणतः यामुळे 25,000 मुलांना रोजगार उपलब्ध होईल आणि हे जागतिक स्तरावर जाईल नेवासा तीर्थक्षेत्र। हा विकास कोणामुळे झाला नाही असं तुम्हाला वाटतंय? याला सर्वस्व कारणीभूत लोकप्रतिनिधीच आहेत आणि जनतेचं पण रिटायर नाहीये। कोणते लोकप्रतिनिधी? तुम्ही 1960चा संदर्भ देऊन आज इथं उपोषणाला बसले आहे। अगदी 1960 पासून 2026 पर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहे। बरेचसे लोकप्रतिनिधी हे सत्ताधारी असताना देखील विकास झालेला नाही, अनुशेष वाढतच चाललेला आहे। आता सध्या आपल्या मुळा धरणाचं 68 MLD पाणी गेलेलं आहे, यामुळे नेवासा परिसरातील राहुरी, नेवासा, शोकपातळी यांनी ऊस पिकाला धोका पोहोचणार आहे। वंचितच्या वतीने आपण काय सांगणार? वंचितच्या वतीने सध्या बाळासाहेब आंबेडकर कायमच अशा आंदोलनाला किंवा मोर्चाला पाठिंबा असतात का चांगलं काम करण्याची आमची पहिल्यापासून ख्याती आहे। आणि खरोखर आज गेले 30-35 वर्ष झाले युवकांना रोजगार नाही, शिक्षण वाले पडले, नोकरीचा विषय आणि आज यांनी जे उपोषण केलं आमचे सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने व तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत।